शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 0। त्याकडे लोक राहा ना त्याकडे लाग त्याकडे लाग तिकडल्याकडे लागायला तिकडल्याकडे लागायला कोपऱ्यात लागायला पॅकच आहे सगळं आता उभं राहायला तिकडल्याकडे तुम्ही एकटं जाऊन बघा तिथं शूटिंग आहे बापू किती घेणार आहे आता थोड्याच वेळात संत शिरोमणी सावता महाराजांच्या 729व्या स्मृती दिनानिमित्त पुष्पांजलीचा कार्यक्रम होत आहे। या कार्यक्रमासाठी हजारो भक्तगण संत शिरोमणी सावता महाराजांच्या मंदिरामध्ये धरण आणि पंचक्रोशीतील सर्व भक्तगण उपस्थित आहेत। संत शिरोमणी सावता महाराजांच्या 739व्या स्मृतिदिनास विनम्र अभिवादन विनम्र आवेदन विनम्र आवेदन।
इथे संध्याकाळी. नाही आता फिरत तुम्ही तर बसा. टाइम 11:40. आदरणीय दळवी डॉक्टर यांचं स्वागत आणि सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. या विद्यालयाचे माजी विद्यार्थी म्हणून दळवी डॉक्टर आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीचं मूळजी भागामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांचं काम आहे. त्यांच्या समवेत आलेले महेश पवार सर यांचे स्वागत या ठिकाणी प्रचाराचे की आपण महेश पवार साहेब यांचं स्वागत करावं. 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस असतो आणि या दिवसाला न चुकता आमच्या विद्यार्थ्यांना मोफत अशा पद्धतीनं मार्गदर्शन करण्यासाठी महेश पवार साहेब आणि त्यांची सर्व टीम या ठिकाणी उपस्थित असते. त्याबद्दल मी मनापासून या ठिकाणी आपलं हार्दिक स्वागत करतो. या कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक एका फेडरेशनचे आहे सावता महाराज या ठिकाणी सावता महाराज यांच्या अगोदर म्हणजेच आषाढ वैद्य चतुर्दशीच्या अगोदर 7 दिवस या ठिकाणी भक्तीचा मळा फुललेला असतो. भजन कीर्तन आणि सावता महाराजांच्या दिनानिमित्त अनेक भक्तिभावाचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात. काय म्हणतो या यात्रेच्या निमित्तानं ही सगळी दुकानं इथं फुललेली आहेत. नमस्कार. इधर का उधर का ले ले मेरा तरफ काय कारण हे गाव फक्त कोल्हापूरपासून 3 किलोमीटर आहे. आणि पंढरपूरपासून 35 किलोमीटर आहे. त्याचबरोबर हे सोलापूरपासून 65 किलोमीटर आहे. आणि हा हायवे रोड पुणे तो हैदराबाद हा 4 लाईन हायवे रोड आहे. आणि ह्या हायवे रोडच्या वर हे गाव वसलेलं आहे. तो लेकर गाड़ी लेके आया था भाई वहाँ खड़ा है.
हो हो. या सावता महाराज क्षेत्राच्या शेजारूनच हा हायवे रोड गेलेला आहे. पुणे ते हैदराबाद हा हायवे रोड सतत वर्दळीची वाहतूक या ठिकाणी असते. जय हरी जय हरी जय हरी जय हरी. हाच तो ध्वज रोहितदादा पवार यांनी सावता महाराज यांचे वंशज रमेश महाराज यांच्या ह्या शेतामध्ये लावलेला आहे. आणि रमेश महाराज यांना एक नवी कोरी 4 चाकी गाडी ही बक्षीस दिलेली आहे. आणि रमेश महाराज हे रोहितदादाचा प्रचार सतत त्यांच्या मतदारसंघामध्ये नगर जिल्ह्यातील जामखेड या मतदारसंघामध्ये कर्जत जामखेड या मतदारसंघामध्ये करत आहेत.
अरे दुकान का फोटो ले रहा हूँ फोटो का नीचे नीचे फोटो नहीं लेने का रिकॉर्डिंग काकूला सांगा मामाला सांगा मावशीला सांगा तुम्ही किती वर्षापासून इथे येता किती वर्षापासून येतो दुकानांत तुम्ही बरं बरं आता काय गिरायकात काय वाढ झाल्यासारखी वाटते का तसं गिरायकात काय वाढ झाल्यासारखी यात्रेत काय वाढ झाली गिरायक काय बरं आहे काय वर्षी हां कमी आहे बरं बरं काय गर्दी कमी झाली का बरं सगळ्या वस्तू महाग झालीत काय बरं बरं तसेच मोबाईल पाकिट व अमोठी घ्या गळ्यातील हार घ्या कोणते आयटम अवघी 20 रुपये 20 रुपये करा करा द्वारा करा द्वारा करा या आमच्या गावामध्ये प्रथमच गळ्याचे हार घ्या अंगठी घ्या मोबाईल पाकिट घ्या आणि आज आपण त्याचा 52वा वर्धापन साजरा करतो. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण हे संत शिरोमणी सावता महाराज त्यांच्या प्रतिदिन सोहळ्यासाठी या ठिकाणी खूप पाळणे ठेवणे आलेले आहे. हे सर्व काय नाही एकदम ओके. कोणाकोणाचा आहे ही स्टॉल? झोपली काय की आज दिवस संध्याकाळी उठते ती आम्हाला.
स्टॉल वाले कौन है? स्टॉल वाले कौन है? ये ना भैया, ये एक जन कम रहे। माहिती द्या तुमचं नाव सांगा काय 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 आहे किती वर्ष तुमचे असं काय उत्पन्न होतं का काय सध्याला तरी चालू केले अजून तर काय गर्दी नाही भरलेली अजून भरलेलं नाही घटना काय हां थोडीफार सोय नाही तर हां काय गर्दी पण नाही आता मग आता चालू करायला लागणार गर्दी झाल्यानंतर किती वर्षापासून तुम्ही राहिलं? इथं 4 वर्ष म्हणजे आता मोठा घेतला मग 4 वर्ष त्याच्या आजी आजोबा आजी आजोबा खूप आहे हां काय नाव आहे तुमचं? नाव जाधव बरं 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 हे तुम्ही दर यात्रेत घेता का? कुठली यात्रा? पुण्याकडे लातूर परभणी इथं ही जागा ही तिथे याचा पैसे भाडा वगैरे काय का? तुमच्या या जागेमध्ये तुम्हाला काय वाटतं? लाईट वगैरे तुम्हाला कामाला पाहिजे अडचण नाही ना? 4 वर्षाचा अनुभव काय? 4 वर्षात काय उत्पन्न पैसे होतं का नाही? चौदा महाराजांच्या मंदिराच्या गर्दीमध्ये काय फरक पडला? गर्दी वाढली कमी झाली? गर्दी वाढली दरवर्षी गर्दी वाढते त्याच्या आहे सर्व काही शंकरावरून या ठिकाणी 7 सामुदायिक जागा माहिती आहे. हा ना महिना झाला का चिखलातच आहे हे सगळं मुरून फिरून रस्ता विस्ता करून घेतला एवढं चिखल आहे दरवर्षी या मंदिराजवळ समाधी सोहळ्याला इथं पाणी ठेवून येतं. नमस्कार तुम्हाला लुटलं गाववाल्याने लुटलं तुम्हाला की तुम्ही इतकी साथ दिली की 100 लग्न झालं पण तुम्हाला कोणीही साथ दिली नाही या गाववाल्याने. मग तुम्ही किती वाच झाली मग तुम्ही इतकं कोटी रुपये खर्च करून तुम्हाला काय मिळेल? आम्हाला काय नाही, आम्हाला शांती मिळली ठीक आहे पण अहो तुम्ही
एवढं समाजकार्य केलं का असं झालं का असं तुम्ही नका ती सांगू आम्ही गावाला आहे ना तुम्ही आपलं येऊन आम्हाला सांगू ना हां आम्ही तुम्ही येऊन आम्हाला तुम्ही तुमचं कार्य करत राहा तुम्हाला कोणी साथ दिली काय तुम्हाला कोणी लुटलं की तुम्ही बघा तुम्ही सरपंचावर ग्रामपंचायत आक्षेप घेऊ नका तुम्ही आता काय आक्षेप घेतला थांबा साहेब नाही तुम्ही आता आक्षेप घेता हे ग्रामपंचायत लक्ष येत नाही ग्रामपंचायत पूर्ण लक्ष आहे ऐका तुम्ही इथं लक्ष घालायचं कारण नाही लगेच साहेब ऐका लक्ष घालू नका तुम्ही अहो ग्रामपंचायत खंबीर आहे तिथं दीपक सरपंच खंबीर आहे माझं तुमचंच आहे ना मग माझा नाही ती पण तरी पण ती खंबीर आहे बरं आहे का मग तुम्ही असं का बोलता माझं नाही ना ती पण ती मग तुम्ही त्याच्याविषयी आक्षेप का घेता हा तुम्ही असं बोलू नका तुम्ही टंटबाजी करा येऊ नका मताची विहिरीत वापरी करा आरण ग्रामपंचायत आणि सगळी गोष्ट तयार आहे सरपंच आमचा खंबीर आहे आम्ही खंबीर आहे आणि सरपंच आमचा खंबीर आहे तुम्ही इथं टंटबाजी करा येऊ नका सरपंच खंबीर आहे तुम्ही तुमच्या मार्गाने निघा ऐका तुम्ही तुमच्या मार्गाने निघा आमचा सरपंच आम्हाला खंबीर आहे आरण गावला खंबीर आहे तुम्ही आरणचं रेशन कार्ड दावा ना रेशन कार्ड उतारा दावा तुमची हितली एवढी तुम्ही घेतली लोकांची ते सोडून घ्या त्याचा विषय नाही असं घ्या पण असं नाही तिथे साहेब माझ्या जागेवर उभं राहिला तुम्ही माझ्या जागेत उभं राहिला मला कट कर थोडे